गोविंद ज्ञानेशाच्या मंडळाचे आयोजक बोडके साहेबांनी मला 4 शब्द बोलण्याची अनुमती दिलेली आहे आणि मी माझं नाव जाहीर करतो. तेव्हा आजचा हा कार्यक्रम मी पहिल्यांदा जे काही बोलून गेलो ते डबल येऊ नये हीच अपेक्षा आहे. गोविंद ज्ञानेशाच्या स्पर्धेचं बक्षीस वितरण आणि अभिष्ट चिंतन सोहळा. आज जर कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण काय असेल तर अभिष्ट चिंतन सोहळा, बाबांचा दर्शन सोहळा, बाबांची पूजा. कारण गोविंद ज्ञानेशाच्या कार्यक्रम तर आपण दरवर्षी करतो त्याप्रमाणे यावर्षी होतच राहील, पण यावर्षी हा कार्यक्रम विशेष आपण याच्यामध्ये वाढवलेला आहे. तेव्हा बाबाबद्दल बोलायचं जर झालं तर खिळतकरांना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. कारण बाबांचा सहवास मला खिळतकरांच्या नंतर मिळाला. 96 ला ज्यावेळेस मी माझ्या आजोळाहून या ठिकाणी आलो तेव्हापासून बाबांचा मला सहवास मिळाला. परंतु सुरुवातीचा काळ बाबांच्या एकदम जवळ जाण्याचं भाग्य मला लाभलं नाही. परंतु कालांतराने हळूहळू आमचे स्नेही मित्र बाबासाहेब गर्जे सर ते आज आपल्यात नाहीत. रात्री आम्ही त्यांचा मागच्या एका वर्षाचा व्हिडिओ ऐकला, कंठ भरून आला. ते भजनी मंडळामध्ये भजनी गायक उत्कृष्ट असल्यामुळं आणि माझ्याकडं साऊंड सिस्टीम स्पीकर असल्यामुळं भजनचा कीर्तनाचा योगायोग एकत्र आला आणि मी त्या परमार्थिक कार्याला सुरुवात खरी सरांच्या बरोबरीने केली. तसा मी पूर्वी 4थी पासून रामायण, महाभारत, पांडव प्रताप कुठलाही ग्रंथ असला माझ्या आजोळात त्या ठिकाणी एका सगळं आडनावाचं गाव असल्यामुळं सुतक पडलं की सगळ्याला पडायचं. आणि मग आम्हाला वाचता यायची मराठी म्हणून वाचायला आम्हाला बसायचे सुतकावले लांब बसून कोयना ग्रंथ, म्हणजे सुरुवात तशी झाली. परंतु या ठिकाणी आल्याच्या नंतर मग भजनाच्या माध्यमातून बाबाकडे जाणं येणं, टाळकऱ्या बरोबर बाबा खेळत यायचे कीर्तनात मग आम्ही हजरच असायचो, भजनात हजर असायचो. असं बाबाचं सानिध्य बाबा मला बोलताना ऐकायचे. आणि खेळत मध्ये आल्याच्या नंतर मंदिरामध्ये रामायण, महाभारत असे ग्रंथ वाचायचं भाग्य मिळालं बाबांच्या आशीर्वादाने. आणि मग बाबांचा असा माझा खेळत करापेक्षा कमी सहवास मी याच्यामुळे म्हणतो. परंतु बाबांच्या जीवनाबद्दल जर मी माझं चरित्र सांगत बसलो तर ते म्हणतात बाबाचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि तू तुझं सांगायला. मला गुरु या विषयावर यायचंय की गुरु हा संत कुळीचा राजा. किंवा गुरुच्या बद्दल जर बोलायचं झालं आणखी अभंगामधून तर हरिपाठामध्ये अभंग आहे. कोणता मला आठवना. आता मी कीर्तन केलंय त्या अभंगावर 4 वेळेस, पण मी आता माझे हातपाय थरथर कापायला लागले, मला सुचना काही काय बोलू. परंतु बाबांचा चरित्र सांगत असताना बाबांनी ज्यावेळेस सावरगाव सोडलं त्यावेळेस कधी सोडलं, कितीपर्यंत सावरगावात शिकले बाबांनी कधी सांगितलं नाही, आपणही विचारलं नाही. ही माहिती आपल्याकडे असायला पाहिजे, आपल्याला कधी वाटलं नाही. परंतु बाबांच्या मुखामधून काही गोष्टी फुंदेवाडीला यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला गेल्याच्या नंतर तिथल्या लोकांनी काही गोष्टी सांगितल्या. तिथेही मी 4 गोष्टी बोलल्याच्या नंतर बाबा मला म्हणले तुम्हाला कसं काय माहिती. पण ज्या वेळेस बाबा फुंदेवाडीला त्यांची मावशी होती आणि मावशीकडे जायचे, गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी बाबांना आता ज्या ठिकाणी भगवान बाबाचा जन्म झाला, भगवान बाबाच्या पदस्पर्शाने जी भूमी पवित्र आणि पावन झालेली आहे, पवित्र ते कुळ पावन होतो देश जिथे हरीची दास जन्म घेत, त्याच्या अशा हरिदासाचा जन्म ज्या भूमीमध्ये झालाय, मग त्या भूमीमध्ये जन्माला येणारं रत्न नक्कीच त्यांना परमार्थाची आवड असणारच असणार. मग फुंदेवाडीमध्ये गेल्याच्या नंतर सुट्टीत जात असतील, शाळा चालू असताना जात असतील, पण गेल्याच्या नंतर तिथल्या काही लोकांना बाबा हरिपाठ म्हणायला लावायचे किंवा त्यांच्या बरोबर म्हणायचे आपण हरिपाठ करू. ही आवड बाबांना सुरुवातीची. त्याच्यानंतर मला जास्त भाग तिथलाही माहित नाही, परंतु जेवढं माहिती तेवढं सांगतो. त्याच्यानंतर त्या ठिकाणी रायगाव आहे शेजारी. रायगावला शिवरात्रीला यात्रा भरते आणि त्या यात्रेमध्ये 1 दिवसाचा प्रसंग, एका यात्रेचा, ज्या यात्रेला बाबा हजर होते. मग सगळ्या वाड्या तोड्या यात्रेला जायचे. बाबाही त्या ठिकाणी मावशीच्या बरोबर गावातल्या मुलाबरोबर यात्रेला गेले. यात्रेला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पंढरपूरचे निगमानंद स्वामी महाराजांचं कीर्तन होतं. बरोबर आहे बाबा. कीर्तनाला त्या ठिकाणी महाराज आलेले आहेत. त्यावेळेस बाबांना
नामानंद महाराजच ना का काय काडी महाराज? हा, नामानंद महाराज. त्या ठिकाणी बाबांकडे जुनी कमांडर गाडी. कीर्तन संपलं, सर्व लोकांनी कीर्तन ऐकलं. शिवरात्रीचा दिवस आणि कीर्तन संपल्याच्या नंतर बाबांना वाट लावायला सर्व गावकरी जमा झाले. पण बाबांच्या डोक्यामध्ये एक विचार आला, आज आलेली संधी सोडायची नाही, आज आलेली संधी सोडायची नाही. बाबा त्या ठिकाणी महाराजांना वाट लावायच्या गर्दीमध्ये तिथंच हजर राहिले आणि बाबा गाडीमध्ये बसले की महाराज त्या कमांडर गाडीला लटकले. आज काही झालं तरी यांच्या बरोबर जायचं म्हणजे जायचं हा निर्धार बाबांनी केला. त्या कमांडर गाडीला लटकले आणि गाडी थोडीशी पुढे गेल्याच्या नंतर त्या स्वामींनी बरोबरीच्या विचार, अरे गाडीला कोण लटकले बा? ते बोले कोण लटकले, उतरत नाही. अरे उतर बाबा, अरे उतर बाबा करून भरपूर आग्रह केला. बाबांनी हात सोडला नाही. पायरीवर उभे काही अंतरावर गेल्याच्या नंतर गाडी उभी केली. त्यांनी समजून सांगायचा प्रयत्न केला, असं नको, येऊ नको आता, नंतर अमुक तमुक सगळं. बाबांनी सांगितलं मला काहीही ऐकायचं नाही, मला यायचं म्हणजे यायचं. आणि मग बऱ्याच अंतरावर गेल्याच्या नंतर त्यांनी बाबांना गाडीत बसायची अनुमती दिली. असा बाबाचा या वारकरी संप्रदायामध्ये येण्याचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि मग तिथं काही दिवस राहिल्याच्या नंतर बाबा आळंदीला गेले असतील, आळंदीचं शिक्षण झालं असेल. आणि मग आळंदीचं शिक्षण झाल्याच्या नंतर इकडे गावाकडे कधी आल्याच्या नंतर वामन भाऊचा गड निर्माण झालेला आहे, भगवान बाबाचा गड निर्माण झालेला आहे. भगवान बाबाचा नारळी सप्ताह सिंगुरीला त्या वर्षी होता, की ज्या वर्षी बाबा पैठणच्या यात्रेला आले आणि बाबाचं ठरलं आता सिंगोरीला भगवान बाबाच्या नारळी सप्ताहाला जायचं, तिथून वामन भाऊचा कुठं असेल तिथं जायचं. मग पैठणची यात्रा संपल्याच्या नंतर बाबांनी मधल्या रस्त्याने पायी प्रवास सुरू केला. मजल दर मजल करीत बाबा आंतरवलीच्या पाठीमाग दुपारी विश्रांती घेण्यासाठी एका झाडाखाली बसलेले. त्या ठिकाणी आंतरवलीचाच एक जावई, आता नाव माझ्या लक्षात नाही, सासऱ्याचे बैल घेऊन हाकायला गेला होता. असं आता घडत नाही. आणि ते आणून घालायसाठी निघाला होता. ते त्या ठिकाणी झाडाखाली बसला. बाबा झोपले होते. उठून बसल्याच्या नंतर बोलणं चालणं झालं, कुठं जायचंय काय? बाबांनी सांगितलं सिंगोरीला भगवान बाबाचा सप्ताह आहे, तिकडं जायचंय, मला थोडं लांब जायचंय. काय वाटलं त्यांनी सांगितलं, बाबा माझ्या बरोबर चला, आंतरवलीमध्ये माझी सासरवाडी, त्या ठिकाणी मुक्काम करा आणि तिथून पुढे नंतर उद्या तुम्ही सिंगोरीला जा. आणि मग त्या ठिकाणी आंतरवलीमध्ये आल्याच्या नंतर त्या बिचाऱ्याच्या सासऱ्याच्या वस्तीवर बैल बांधले. त्या ठिकाणी काही वेळ थांबले. नंतर गावात आले. जेवणाचा कार्यक्रम झाला किंवा जेवण होत असेल तेवढ्यामध्ये चर्चा झाली. आता त्यांच्या सासऱ्याला परमार्थाची आवड असावी असं नाही, परंतु आपल्या घरी महाराज आलेत, अतिथी देवो भव हे त्यांना कळत होतं, हे का नाही. आणि मग ह्या सर्व पाहुणचार करण्याच्या वेळेच्या अगोदर त्यांच्या गावामध्ये आपले सुभाष आंतरवलीचे गायक सगळ्याला माहित आहेत, त्यांचे वडील त्यांना मिस्त्री म्हणून म्हणत, काय नाव होतं मला आठवत नाही, ते त्यावेळेचे त्या गावातले भजनी म्हणा किंवा कुठलाही धार्मिक कार्य असलं तर ती लोक अरेंजमेंट करायची, सुतार होते ते. पूर्वीच्या काळी सगळ्यात जास्त सुतार समाजाची मंडळी म्हणा, पंचाळ म्हणा, हे सगळे याच्यामध्ये सहभाग असायचे. आताच आपल्याला माहिती. आणि म्हणून मग त्यांनी बोलून घेतलं त्यांना, म्हणले महाराज आलेले आहेत. कारण अगोदर बाबांना विचारलं, बाबा कीर्तन करता का वगैरे, त्यांनी विचारले, ते महाराज आलेले आहेत, कीर्तन करायचं का? त्या मिस्त्रीनी सुरुवातीला काय सांगावं, अरे पैठणची यात्रा सुटलेली, आता किती का महाराज आपल्या गावामधून जात आहेत, कोणाकोणाचं कीर्तन ठेवतात, कोणाकोणाला आता आपण आदर अतिथी करता, रस्ताच आपल्या गावावरून आहे. ते म्हणले तसं नाही, यांच्याशी चर्चा झाली, थोडं वेगळं वाटतंय आणि यांचं कीर्तन आपल्या गावात झालं पाहिजे अशी आमची इच्छा. मिस्त्री म्हणले काय हरकत नाही, उद्या यांचं कीर्तन. दुसऱ्या दिवशी बाबाचं कीर्तन झालं. कीर्तन झाल्याच्या नंतर गाव जमा झालं. गावातल्या लोकांनी सांगितलं, बाबा तुम्ही उद्या बी जाऊ नका. मला वाटतं दुसऱ्या दिवशी कीर्तन केलं. आणि मग कीर्तन केल्याच्या नंतर योगायोग 5 सिंगोरीचा सप्ताह अधिक महिन्यामुळे पुढे लांबला होता, 1 महिना योगायोग. आणि मग आंतरवलीच्या लोकांनी असा विचार केला की बाबा तुम्ही महिनाभर इथंच थांबा आणि सिंगोरीच्या सप्त्याला, तर सिंगोरी आणि आंतरवली शेजारी, शिवाला शिव. आणि मग महिन्यानी त्या कार्यक्रमाला जायचं ठरल्याच्या नंतर मग काय करायचं, महिनाभर त्या गावाने ग्रंथ लावला. ग्रंथ लावल्याच्या नंतर त्या ठिकाणी देवीचं मंदिर आहे, बाबा त्या देवीच्या मंदिरात वास्तव्याला राहायचे, ग्रंथ वाचन करायचे. असं
हळूहळू त्या गावाची लढा निर्माण झाला, प्रेम निर्माण झालं. आणि मग पुढे चालून शिंगोडीचा सप्ताह सुरू झाला. त्या सप्त्यामध्ये बाबा आले. बाबा आल्याच्या नंतर बाबांनी मग तो किस्सा मात्र बाबांनी सांगितला. लाला म्हणून बाबांचा सगळ्यात जवळचा आणि ज्यांचा गाथा मुखदगत आहे की प्रमाण म्हणलं की लाला द्यायचं. फक्त बाबांनी कीर्तनाला उभं राहायचं, गायन काम लाला महाराजांनी करायचं. आणि मग असं असताना बाबांशी ते बोलले, परिचय झाला, त्यांनी बाबांच्या कानावर घातला असा असा विद्यार्थी सावरगावचा या ठिकाणी सप्त्याला हजर आहे. आता शक्यतो बाबा त्यावेळेस सावरगावचं कुणी म्हणलं तर सहसा बोलत नव्हती, टाळाटाळ करायची असं बाबांनी सांगितलं. पण तरीही मी त्या सप्त्याला राहिल्याच्या नंतर मला एक दिवस प्रवचनाला डायरेक्ट प्रवचन हरे राम सुरू झालं आणि लाला महाराजांनी माईक पुढे येऊन नाव बाबाचं पुकारलं. अचानक प्रवचनाला जायचं म्हणजे थोडा दबाव पण येतो ना. मग त्या ठिकाणी जाऊन बसल्याच्या नंतर प्रवचन सुरू झालं आणि लाला महाराजांनी बाबांना सांगितलं. बाबा म्हणले, कानात एक भोंगा बाबाकडे केलेला आहे बरं का. बाबा म्हणले, माझं तोंडच कोरडं पडलं. हळूच त्या लाला महाराज आता त्या ठिकाणी बाबांच्या समोर आणि भोवताली राहणारी माणसं फार हुशार असतात. येऱ्या गबाळ्याचं काम नाही तिथं. समोरच्या माणसाने नुसता इशारा केला तरी कळलं पाहिजे काय लागतंय. बाबांचं तोंड कोरडं पडलंय, बाबांना काहीतरी देणं गरजेचं आहे म्हणून लाला महाराजांनी हळूच खिशातली खडी साखर काढली आणि बाबाला दिली. अशा प्रकारचा काळ. आणि मग त्या आंतरवलीकरांचं प्रेम झालं. नंतर बाबा यायचे, जायचे, राहायचे. परंतु आंतरवलीकर मात्र बाबाला सोडितच नसत. आता मला काल गुरुजींनी फोनवर हा प्रसंग एक सांगितला. म्हणलं, गुरुजी तुम्ही कार्यक्रमाला या, नाही तर एखादा प्रसंग तुमच्या गावातला सांगा. पण आयडियाचं नेटवर्क 2 बंद असल्यामुळे एकच प्रसंग सांगितला आणि फोन कट झाला. आणि हा मी ऐकला होता. म्हणले, बाबांना एवढं प्रेम त्या गावाचं. 2 जणाला एक काम सांगितलं बाबांनी. देवीच्या मंदिराला एक खिडकी म्हणले आणि शेजारी विहिरे धुणं दुथानी. आता धुणं कसं आपटे ते तुम्हाला माहिती. ते आपटीत आणि धुण्याचं शिंतोड ओढून खिडकीतून देवीच्या मंदिरात जायचे. बाबांनी 2 जणांवर जबाबदारी सोपली, ही खिडकी बंद करा. ते म्हणले, बाबा करतो, काही हरकत नाही. पण ते त्या दिवशी आलेच नाही, केली नाही. बाबांनी फक्त त्यांना बोलणं बंद केलं. सगळ्यात क्षेत्र मोठं कोणतं असेल तर बोलणं बंद करा, पाहतो मी फार त्रास होतो. बोलणं बंद केलं, ते दमून गेले. बाबाच्या जवळ यायचे, बसायचे, बोलणार. बाबांनी फक्त दुर्लक्ष करायचं. एक दिवस ते 2 जण बाबाच्या जवळ आले. 2 जण इकडून बसले, बाबाचं धोतरच धरलं. म्हणले, आज तुम्ही बोलल्याशिवाय. तर बाबा खुर्ची बसलेले असतील किंवा खाली बसलेले असतील, आता ते नाही सांगितलं त्यांनी. खुर्चीवर बसलेले होते त्यावेळेस. ते पत्र्याच्या खुर्च्या असायच्या. धोतर धरून बसले खाली असं पायापाशी आणि म्हणले, आज तुम्ही बोलल्याशिवाय मी धोतर सोडणार. बाबांनी बसल्या बसल्या हळूच धोतराची गाठ थंडी केली, धोतर सोडून टाकलं आणि उडी मारली. बाबा पटकन पडून मंदिरात गेले. दुसरं धोतर नसले. म्हणले, राहून देतो मला ते धोतर घेऊन. बाबा धोतर दारा, बोलू नका पण धोतर दारा. म्हणजे असे अनेक किस्से असतील आपल्या गावामध्ये, काही असतील. आता मला कोणी सांगितले नाही. माझ्या देखता जे घडले ते मी 2 मिनिटात सांगणार आहे. आता मला थोडा जरी वेळ जास्त लागला तरी आजचा कार्यक्रम मुख्य हाच आहे की बाबांचं वर्णन करणं आहे का नाही. त्याच्यामुळे मग आंतरवलीमध्ये असं घडलं. मग बाबा ज्यावेळेस महिनाभर तिथं राहिले ना, बाबांचा एक नेम होता. बाबांनी अनेक गावाला भेटी दिल्या, अनेक ठिकाणी मुक्काम केले. परंतु बाबाचा एकच नेम, सकाळी उठायचं आणि कुठंतरी शेजारी विहिरीवर आंघोळीला जायचं. आंघोळीला जायचं. गावातले 10-5 मुलं बरोबर न्यायचे. आता आपल्याला माहितीये गावातले मुलं पोहायला नेल्याच्या नंतर काही न पोहता येणारे बी डोकायला येतातच ना. बाबाने अनेक जणाला पोहायला शिकवलं. म्हणजे त्यावेळेपासून कसं तरायचं हे बाबांनी शिकवलेलं आहे. आजही त्या ठिकाणी काही लोक गेल्याच्या नंतर सांगतात, मी बाबांचे अमृत महोत्सव सोहळ्यात त्या ठिकाण होतं. त्या बाबांनी आम्हाला पोहायचं शिकवले. उचलून फेकायचे डायरेक्ट, पण बुडू देत नव्हते, लगेच उडी टाकायची. याला म्हणायचं श्री गुरु सारिखा असता पाठीरा, काही इतराचा लेखा कोण करे. आणि मग असं प्रेम त्या आंतरवलीकरांचं त्या ठिकाणी प्राप्त झालं. फुंदेवाडीकरांचंही त्या ठिकाणी पंढरपूरला जाता येता फुंदेवाडीला जायचे. फुंदेवाडीकरांचं तर एवढं प्रेम आहे, वर्णन करण्यासाठी आपल्याकडे शब्द कमी आहेत. आता या कुटुंबाचं तर मी सांगितलं, स्वतःच्या आई वडिलाची नाही, मुलाबाळाची एवढी कोणी काळजी घेत नाही, एवढी काळजी ते बाबांची घेतात. कुणीच करू शकत नाही जगाच्या पाठीवर. तुम्ही म्हणता काय अवघड आहे, करून पहा. आपल्याच्याने आपल्या आई वडिलाची हिफाजत होत नाही, हेही दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. तेव्हा
आणि मग फुंदेवाडीच्याही अमृत महोत्सवाला अभिष्ट चिंतन सोहळ्याला हजर राहण्याचा योग आला. त्याही ठिकाणी त्या गावाने खूप मोठा सोहळा केला. पहिल्यांदा जर कुठं हजर राहण्याचा योग आला असेल तर आंतरवलीला. आणि मग कळलं आम्हाला तरी काय माहित कसा असतो अमृत महोत्सव. पहिला बाबांचा आज अमृत महोत्सव पाहण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. त्या ठिकाणी भला मोठा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नामदेव शास्त्री वगैरे सगळे त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आले होते. आणि मग ते पाहिल्याच्या नंतर इथं आल्याच्या नंतर जे जे 4-2 आपल्या गावातून प्रमुख माणसं आलते ते बी म्हणले असा कार्यक्रम व्हायला पाहिजे. मी म्हटलं व्हायला पाहिजे. सहज प्रस्तावना मांडली गावाने दुजोरा दिला. आपण त्यानंतर 2012 साली बाबाचा भव्य दिव्य अमृत महोत्सव केला. आपण सर्व ग्रामस्थांनी त्याच्यामध्ये मोठ्या आनंदाने सहभाग घेतला. आणि खरोखर आपल्याकडून एक छोटीशी सेवा घडली. गर्व म्हणून सांगायची गरज नाही, परंतु तो कार्यक्रम करणं त्यावेळेला गरजेचं होतं, परंतु आपल्याला सुचत नव्हतं. याच्यासाठी आपण दुसऱ्याच्या कार्यक्रमाला जावं लागतं. मग पाहिल्याच्या नंतर कळतं आपण काय केलं पाहिजे. आपल्या गुरुसाठी आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला पाहिल्याच्या नंतर कळतं. तो दैदिप्यमान सोहळा आपण साजरा केला. त्याच्यानंतर खरं याच्या अगोदर एखादा कार्यक्रम बाबाचा व्हायला पाहिजे होता. आणि आमच्या डोक्यात एकच की बाबाची आता 90 आपण भव्य दिव्य साजरी करू. त्याच्यामुळे आजही जे कार्यक्रमामध्ये 100 ग्रंथ वाटप करायचं जे नियोजन आहे ना, की बाबांचा 100वा शताब्दी महोत्सव साजरा करेपर्यंत माऊलीवर आम्ही असं साकडं घातलं की तुमचे 100 ज्ञानेश्वरी दान करतो, परंतु 100 वर्ष बाबाचा आयुष्य निरोगी राहू म्हणून 100 आहे. आकडा हा याच्यासाठी 100 आहे. आणि 100वा शताब्दी महोत्सव तर फार दैदिप्यमान आपण साजरा करणार आहोत. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची शंका नाही. आता काय काय केलं जाईल तोपर्यंत काय काय डेव्हलप झालेलं असेल, एक दैदिप्यमान सोहळा असेल. त्याच्यामुळे भाऊबाबा असतील, माऊली ज्ञानेश्वर असतील, यांच्या चरणी एकच प्रार्थना आहे, आम्हाला 101वा सुद्धा किंवा 100वा शताब्दी महोत्सव बाबांचा साजरा करण्यासाठी बाबाला एकदम सदृढ आयुष्य द्यावं अशी त्यांच्या चरणावर मी प्रार्थना करतो, आईच्या जगण्याच्या चरणावर. म्हणून आणि त्याच्यानंतर बाबांनी काही भाऊंचे आणि बाबांचे अनुभव सांगितले. बाबा भगवान बाबाच्याही सानिध्यात असायचे आणि वामन भाऊच्याही सानिध्यात असायचे. वामन भाऊच्या पहिल्या पुण्यतिथीचं कीर्तन बाबांनी केलं. 6 वर्ष सलग केलं. वामन भाऊच्या नारळी सप्ताहामध्ये जोपर्यंत बाबाची तब्येत साथ देत होती तोपर्यंत बाबांनी कीर्तन केलं. भगवान बाबाच्या पुण्यतिथीचं ज्यावेळेस वामन भाऊ बीडच्या दवाखान्यात ऍडमिट होते, दुखत होतं, कारण भगवान बाबाच्या पुण्यतिथीचं कीर्तन प्रत्येक वर्षी वामन भाऊच करायचे. पण बाबा बीडला बाबांना भेटायला गेले होते आणि भेटायला गेल्याच्या नंतर वामन भाऊनी सांगितलं उद्या भगवानची म्हणजे भगवान म्हणायची त्यावेळेस भगवान बाबाची पुण्यतिथी आहे. बाबांना आदेश दिला तुम्ही जायचं आणि भगवान बाबाच्या पुण्यतिथीचं कीर्तन करायचं. त्यावेळेस बाबा आजारी असताना स्वतः बाबांनी त्या ठिकाणी भगवान बाबाच्या पुण्यतिथीचं कीर्तन केलं. हे बाबांनी सांगितलेली माहिती बाबा समोर. अशा प्रकारचा जीवन प्रवास आहे. आणि मग आपल्या गावाशी संपर्क येत असताना बाबा मला वाटतं सुरुवातीला काही साधन नव्हते. ज्या वेळेस खेळतकराचं निमंत्रण येईल त्यावेळेस बाबा मधूनच पाय यायचे आणि मधूनच जायचे. सुरुवातीला पायीच येणं जाणं होतं. आणि मग सांगवी मध्ये सप्ताह सुरू केला. पहिलं पारायण बाबांनी सांगितलं पारायण म्हणजे काय असतं इथून सुरू केलं लोकांनी. ते म्हणले कार्यक्रम सुरू झाल्याच्या नंतर तुम्ही या मी सांगतो. मग ज्ञानेश्वरीचं पारायणाची सुरुवात पहिली आपल्या परिसरामध्ये बाबांनी सांगवीला केली. 25वा रौप्य महोत्सव मोठा साजरा केला. 2 टाइम कीर्तन वगैरे तोही दैदिप्यमान सोहळा. त्या टायमांचे व्हिडिओ कॅसेट मला पाहायला मिळाल्या बाबाकडून, ते त्यांनी संग्रहित ठेवले. त्यावेळेस बाबांचं तेज तारुण्य एकदम असं ठणठणीत होतं. आणि त्याच्यानंतर आता पाहिलं तर फक्त बाबांचं वय झाल्यासारखं वाटतं. कशामुळं? केस पिकल्यामुळं. परंतु बाबांच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं तर आजही चेहऱ्यावरच तेज मला तसंच दिसतं. काही फरक वाटत नाही, कारण तब्येत जी आहे ती तेव्हापासून बाबाची तशीच आहे. आणि मग बाबा मध्ये काही दिवस कीर्तन करत नव्हते. खेळतकरांनी मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा निर्णय घेतला. बाबांना आग्रह केला सप्ताह चालू करायचं, कीर्तन करावं लागेल. की बाबांनी कीर्तन परत चालू केली. काही दिवस कीर्तन करत नव्हते बाबा. मग असा खेळतकराचा आणि बाबांचा एकदम जिव्हाळ्याचं नातं आहे. परिसरामध्ये अनेक गावाचं असेल. म्हणून सांगायचं तात्पर्य असं की श्री गुरु सारिका असता पाठी राखा. इतराचा जर गुरु आपल्या पाठीशी असतील तर आपल्याला कोणाच्याही मदतीची गरज लागणार नाही. का? गुरु म्हणजे संत किंवा देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रत्येक संत देव होत नाही, पण देव जर वेळ आली तर संत होऊ शकतो.
आणि संत जे आपल्याला ज्ञान देऊ शकतात ते कोणीही देऊ शकत नाही. संताविन प्राप्ती नाही ऐशी वेद देती ग्वाही. आणि मग देवाला कधी कधी संत व्हावं लागला. आपल्याला उदाहरण आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. झाले का नाही संत? तुकाराम महाराजाचं गुरु होण्यासाठी स्वतः पांडुरंगाला त्या ठिकाणी संत व्हावं लागलं. म्हणजे आपल्या भक्तासाठी स्वतः देव सुद्धा त्या ठिकाणी अवतार धारण करतो. म्हणून संतांच्या सानिध्यामध्ये राहिलं पाहिजे. राहायला मिळालं. आपण खरोखर एवढे भाग्यवान आहोत की आपल्याला वामन भाऊची संगत मिळाली नाही, परंतु वामन भाऊच्या शिष्याची संगत मिळाली हे सगळ्यात मोठं. कारण आपण फक्त त्यांच्या सानिध्यात राहायचं. एकदा त्यांच्या सानिध्यात राहिलं, त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला की सगळं काही प्राप्त होते. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा. जो एखाद्या कल्पतरूच्या झाडाखाली बसलं तर त्याला काय ऊन पडतं सांगा बरं. त्याच्या मनात येईल ते त्याला मिळतं का नाही. तसे हे चालते बोलतं कल्पतरू म्हणजे संत असतात, गुरु असतात. यांच्या फक्त सहवासात राहायचं, कशाची उणीव पडत नाही. जशी राजाची कांता काय भीक मागे, मागू शकते राजाची बायको भीक, कधीच वेळ येणार नाही. म्हणून हा माऊलीने कल्पतरू तळवटी जो कोणी हा दृष्टांत दिलेला आहे. फक्त त्या ठिकाणी कल्पतरू समजून सानिध्यात राहा. आता तुमच्या सगळ्या समोरचं उदाहरण, माझ्यासारखा एक दगड माणूस, दगड सगळ्यांना माहिती, एक रात्रही कुठं शिक्षण घेण्यासाठी गेलो नाही, कुठं अभ्यास केला नाही, कुठं चिंतन केलं नाही, कुठं मनन केलं नाही. पण योगायोग असतात पहा. जर एखाद्या गोष्टीचा योग आलेला असेल, माणसं काय जुनी म्हणतात, योग आला ना, प्रारब्ध जर उदयाला आलं तर हातात माती धरली तरी सोनं होतं. तसा योग जुळून आला होता. योगायोग. चर्चा थोडी भजनी मंडळात झाली. रामशे बबनाप्पा भागवतराव होते त्यावेळेस. बबडा सर असे रे म्हणले. आता मला त्यावेळेस महाराज कशाच कोण म्हणत होतं, म्हणले टेलर कीर्तन करणार म्हणतात तुम्ही. आता पांडुतात्यापाशी मी बोललो होतो. पांडुतात्याला वारी आली, सप्ताह होऊन गेला आणि लगेच वारी असते. पांडुतात्याला म्हणलं असं करू, आता कीर्तन करण्याचं मी कारण सांगतो. शास्त्री महाराजांची भव्य दिव्य मिरवणूक काढली. केंद्रीय महाराज आले, त्यांनीच थोडीशी स्तुती केली. स्तुती केली की माणूस थोडासा जातो धावेत. मला वाटलं मला खरंच येतंय काय, असं होतं. त्याच्यानंतर छोले महाराज आले. कीर्तन संपल्याच्या नंतर बोलून घेतलं. म्हणले बा वक्तृत्व फार छान आहे, अभ्यास केला तर काही करू शकतो. वाह. त्याच्यानंतर आपले केडी गरजे महाभारत ग्रंथ आपण मंदिरामध्ये लावला होता, ते ऐकायचे. म्हणले जरा तुम्ही थोडं व्याख्यान प्रवचन करायला सुरुवात केली तर बरं राहील. तुम्ही चांगलं बोलता, आवाज प्रांजळ. आता कोणी तर म्हणायचं काय सभा चालली का काय, ती बाब सोडून द्या, त्यांचा विचार मी केला नाही. परंतु हा विचार करून मी सहज पांडवता त्याला म्हणलं तुमच्या तारखेला असं करू. आता सप्ते होऊन गेले, वारीचं कीर्तन आहे ना, मी कीर्तन करतो नाही तर प्रवचन करतो, आपण नाव कोणाचं तरी सांगू. आता पांडवतात्या म्हणजे सरळ स्वभावाचा माणूस, खोटं काही चालत. ते म्हणले तसं दुसऱ्याचं नाव सांगून म्हणलं नको. मग त्यांनीच ह्यांना 4-2 जणांना उल्लेख केला, बबडा सर, बबनापा असे. म्हणले हे असं असं म्हणत होते. म्हणले काय हरकत नाही, मला विचारायला आले. पण विचारायला माझा निर्णय बदलला ना. म्हणलं उगच हा म्हणलो आणि नाही जमलं तर लयच नामुष्की जाईन. आता काय करू, आपण बाबावर ढकलू. सगळ्या समोर प्रस्ताव मांडला. म्हणलं बाबा क चला, बाबा जे सांगतील ते ऐकू. मला असं वाटायचं बाबा नक्की म्हणते तू अगोदर हा ग्रंथ वाच, आळंदीला जाऊन काही हे बघ, हे शिक, असं काहीतरी सांगते ना असं मला वाटलं. परंतु समोर गेल्याच्या नंतर बबनापा म्हणले तुमच्याकडे एक मोठं काम घेऊन आलो. म्हणले काय काम आहे, काही होण्यासारखं, हा जरा अवघडच काम आहे. म्हणले बाबा थोडं. ते म्हणले सांगा काय ते. म्हणले ह्या माणसाला कीर्तन करायला लावायचं एकादशीला, तुमची परवानगी पाहिजे, जमन का नाही. बाबांनी कसलाही विचार न करता काहीच हरकत नाही असं उठूनच बसले, तटकिनी टाकलेले खाटावर, काहीच हरकत नाही. तुम्ही सांगा. तो शब्द मुखामधून पडला आणि मी कीर्तनाला उभा राहत आणि मला वाटायचं 1.5 तास जमावं फक्त, बस. 1.5-2 तास पहिलं कीर्तन पाहिलं, सर्व गाव जमा झालं. कोणाचा आशीर्वाद आहे हा? गुरुचा आशीर्वाद महत्वाचा. म्हणून या कल्पतरूच्या झाडाची आता सावली सोडायची नाही, हे त्याच दिवशी मी ठरवलं. मला ज्या दिवशी मी सक्सेस झालो ना, तेव्हापासून
कसल्याही प्रकारचा स्वार्थ न पाहता, म्हणजे स्वार्थ म्हणजे तुम्ही म्हणता काही त्यांच्याकडून फायदा, पण आता दिंडीत जायचं झालं, कोणाच्या सप्त्याला जायचं झालं तरी पाकिटाचा विचार करतो ना माणूस. 12 वर्ष 2010 पासून सलग त्यांच्या दिंडी सोहळ्यामध्ये मी फक्त मागच्या वर्षी गेलो नाही, जाणं झालं नाही माझं, मी कुठल्याच दिंडीत गेलो नाही. आणि 1 वर्ष मला वामन भाऊची दिंडी पाहायची होती म्हणून त्या दिंडीत गेलो. त्याच्या मागच्या वर्षी करोडापर्यंत सलग 2010 पासून 2011 पर्यंत 12 वर्ष झाले. 12 वर्ष मी दिंडी सोहळ्यामध्ये जात होतो. मीही कुठली पंगत घातली नाही, त्यांना वर्गणी दिली नाही आणि कसल्याही प्रकारे त्या ठिकाणी निसंकोच मनाने बाबांच्या दिंडीमध्ये मला चालण्याचं भाग्य मिळालं. ही एक प्रकारे मी सेवा करायचा प्रयत्न केला. आता माझ्याकडून सेवा घडणार नव्हती हे मला माहित होतं, कारण मी कुठली साधनाच केलेली नाही. परंतु बाबा दर दिवस दिंडी थांबली की माझ्या जवळ यायचे. कस काही प्रवास झाला, काही तकलीफ झाली का, जेवण केलं का, वाड्याला बोलणार, वाडी दाजून जेवण झाल्याच्या नंतर खावा लागायचं, खाल्लं की पचायचं, काही झालं नाही, काही झालं नाही, हसायचे. आता दादा आहेत, अरे उठा रे उठा, म्हणले उठा, अरे कवर खाता, अनिल महाराज आहेत. त्यांनी म्हणायचं धीराची फळे गोमटी असतात, दमानी जेवायचं. म्हणजे अशा प्रकारे बाबांचं प्रेम. भंडाऱ्या डोंगरावर दरवर्षी कीर्तन करायला मिळालं. कोणामुळं? एवढ्या पवित्र तीर्थावर कीर्तन करण्याची संधी कोणामुळे मिळाली? जर बाबांनी मला तू कीर्तन कर म्हणले नसते तर मी भंडाऱ्या डोंगरावर गेलोच नसतो. आणि खरोखर तोपर्यंत मी फक्त एकदा जाऊन आलतो दर्शन घेऊन. 7-7 दिवस 8-8 दिवस तिथं राहण्याचं भाग्य आपल्याला मिळालं नसतं. मग अशा पवित्र तीर्थावर पवित्र वारीमध्ये चालण्याचं भाग्य त्यांच्यामुळे मिळालं. आणि आजही त्यांच्यामुळे मी तुमच्या समोर बोलतोय. जर मी कीर्तनकार नसतो तर बोडखे साहेबांनी सांगितलं असतं माग बसू तिकडं माग. हा, म्हणून या ठिकाणी सांगावात तेवढे प्रसंग थोडे आहेत, अनुभव आहेत. बाबा दरवेळेस आले की माझं छप्पर जरी असलं तरी बाबांनी घरी थांबायला परत पसंती दिली. ज्या ठिकाणी बाबा बसायचे त्या ठिकाणी 100च फूट बोर घेतला. कडक दुष्काळ पडला पण माझं पाण्याचं भागलं. म्हणजे खरं सांगायचं काय त्याला विचार, कोणी घरी येऊन पावाड्यात 100च फूट बोर आहे. कडक दुष्काळ पडून पाहिले. बाबा जिथं खुर्ची टाकून बसायचे तिथंच घेतला होता. आता बाबाला जागा बदलावं लागली. आणि मग इतकं जर भाग्य आपल्याला मिळत असेल तर अशा संतांची सेवा करायला, अशांना सद्गुरू मानायला हरकत काय? म्हणून खरोखर आजही, आता आज सुद्धा मी बाबांना विचारलं थांबायचं कुठं, परंतु बऱ्याच वेळ थांबायचंय. सगळी व्यवस्था टॉयलेटची त्याची असावी, आपल्याकडे नसल्यामुळं मग दत्तभाऊची व्यवस्था केली. बाबांना यायला उशीर झाला, अजून गेले नाहीत, पण कार्यक्रम संपल्याच्या नंतर थोडस त्या ठिकाणी जाणार आहे. तेव्हा असतो या ठिकाणी बोडखे साहेबांनी सुद्धा सांगितलं असं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलंय, आपण आपलं भाग्य समजावं. कारण असं आपल्याला आतापर्यंत एवढं जवळ कोणत्याही संतांच्या जायला मिळालेलं नाही. सगळ्यासाठी खुलं, कोणी या, सगळ्या समोर हात जोडून. प्रत्येकाला आवाज जावं, लहान येऊ नाही तर मोठं येऊ, सगळ्याला आवाज जावं बोलतात बाबा. आपल्याला संकोच वाटतो आपल्याला आवाज जावं बोलल्याच्या नंतर. त्या दिवशी पुण्याला भेटायला गेलो, बाबा उठून बसले, तब्येत त्यांची बरी नव्हती. मुंदे साहेबांनी सांगितलं रात्री 2 वाजेपर्यंत जागे होते, बळच झोपले, पण तुम्ही आल्यावर बाबा फ्रेश झाले. बाबाला म्हणलं थांबा का, म्हणले थांबा. त्याच्यानंतर आधी दवाखान्यात नगरला 4 दिवस ऍडमिट होते. बाबांनी काल गेल्यावर विचारलं तुम्हाला कळलं का मी नगरला दवाखान्यात होतो? म्हणलं बाबा 2 दिवस तुमच्या जवळ होतो. ते म्हणले मला आठवत नाही. नगरला सकाळी 10 वाजता गेल्यापासून 8च्या गाडीने फुंदे साहेब त्या ठिकाणी साक्षीला आहेत. 5 वाजेपर्यंत थांबलो. म्हणलं एसटी जाऊ द्या, कड्याकून जाईल. बाबाला निघताना विचारलं बाबा जाऊ का थांबू? म्हणले थांबा, गप्पा मारायला थांबायचं असलं तर. म्हणलं उद्या येतो. बरं ठीक आहे म्हणले उद्या या. परत दुसऱ्या दिवशी बाबाचा डिस्चार्ज होता, दुसऱ्या दिवशी गेलो, 2 दिवस थांबलो. म्हणजे असं आपल्याला जेवढा सहवास घेता येईल तेवढा आपण घेतला पाहिजे, कारण त्याचं बेनिफिट मिळाल्याशिवाय राहत नाही. आपण 24 तास संसारात तर आपल्याला, मला तरी काही बेनिफिट दिसत नाही. बरेचसे माणसं माझा सवडच नाही, दारेची बाजारात घेऊन जायची, अमुकच करायची, वेळच नाही. अरे वेळच बाजूला जाऊन देणार, सारखं कामच करतो, सारखं कमी तो, पण ते पुढे कमीलेलं दिसायला काही नाही राहत. काय म्हणजे माझा अनुभव सांगतो, मी सुद्धा खूप कष्ट करायचा प्रयत्न केला, आता कमी केले, काहीच मिळायला लागा ना, हातातच काही राह नाही, हातावर काही लक्ष्मी नाही. हा, त्याच्यामुळे आता फक्त बाबांचा आशीर्वाद असावा, संपत्ती यावी ही अजिबात मागणी नाही, कारण संपत्ती आली तर मी अशा क्षेत्रापासून बाजूला जाण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा अशा असणाऱ्या महात्म्याचा आज अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. बोलावं तेवढं थोडं आहे. गुरु म्हणजे एक कामधेनू गाय आहे. ठरल्याप्रमाणे दिवस
आणि वेळ सकाळी कोणी डबा द्यायचा संध्याकाळी द्यायचा एकही वेळ न चुकता डबा येतो. बाबा जेवतात. बाबाच्या मठामध्ये स्टोव्ह नाही, गॅस नाही, स्वयंपाक केला जात नाही. अत्यंत प्रेम करणारी मंडळी सांगवीची. बाबांचा आतापर्यंत शेवटपर्यंत एकदम चांगला सांभाळ केला. आता रामकृष्ण भाऊचा आपण उल्लेख केला, परंतु तब्येत साथ देत नसेल तर रामकिसन भाऊ काळजी घ्यायला आता पुण्याला घेऊन गेलेले. त्या ठिकाणी का तर मठात बाबा कोणाला थांबून देत नाही. आणि त्याच्यामुळं कारण ज्यावेळेस बाबाला अचानक दुखणं आलं, सांगवीकरांनी वेळोवेळ शेजारी नाना असतील सगळे बाकीचे मंडळी, आता सगळ्याचे नावं मला आठवत नाहीत, परंतु आमचा बावड्या असेल, बाबांच्या सेवेत 24 तास असतो, सागर असेल दवाखान्यात, मी तर ज्या वेळेस दवाखान्यात जातो त्यावेळेस सागर आणि बावडे काही बाबा बसत, बाकीचे बी आहेत, पण एकदम काम सोडून तिथं ड्युटी सोडून सगळं म्हणजे असं असणारं सांगवीकरांचे या ठिकाणी आभार मानले पाहिजे. बाबांसाठी योगदान त्यांचं आहे. आणि विशेष म्हणजे काळे गुरुजी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांच्या एकच उल्लेख करायचा राहिला. गुरुजी मगा बोलता बोलता तुम्ही भंडारे डोंगरावर आलते आणि बाबा आणि आपण तिघजण रावटीमध्ये बसलेलो होतो. गुरुजी मला ओळखत नाहीत कारण मी इथं नाही ना. गुरुजीचं मला शिक्षण मिळालं नाही ना, आडाचं पाणी प्यायला मिळालं नाही, हा मोठा माझं दुर्भाग्य आहे. गुरुजींनी बाबांच्या समोर प्रश्न विचारला, मला तुम्ही कुठं शिकले? आणि हा शब्द बाबाच्या कानावर पडला. बाबांनी डायरेक्ट गुरुजीला हात लावलं, सांगितलं मी कीर्तनकार केले त्यांना, असं छाती ठणकावून सांगितलं. तेवढा मला त्या ठिकाणी घडवरून आलं. मी वण्याचे म्हणे बोलले की मला तिथं रडायलाच आलं, पण आज रडायचंच नाही असं ठरवलं होतं म्हणून मी नाही रडणार, कारण कार्यक्रमाचं सगळं हे जातो. रामकिसन भाऊनी सांगितलं मला बोला वाटतंय पण मला लगेच गैवरून मला बोलायचंच नाही, कारण प्रेम आणि आठवणी दाटून आल्याच्या नंतर माणसाला ती राहत नाही. म्हणून गुरुजीचा प्रसंग माझ्याकडून राहिला होता. असे अनेक प्रसंग राहून गेलेत, कारण मी ते कागदावर नोट करायला पाहिजे होतं, लिहायला पाहिजे होतं, आणि एवढं सांगूच तर तुम्ही उठून गेले असते. तेव्हा कार्यक्रम संपला. हा आता बक्षीस वितरणाचा